HMPV व्हायरसमुळे घाबरून जाऊ नका, कपोलकल्पित माहितीवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला केलं आहे. HMPV या व्हायरसला घाबरण्याचं कारण नाही. प्राथमिक माहितीनुसार हा व्हायरस नवीन नाही. यापूर्वीही हा व्हायरस आला आहे. पुन्हा एकदा या व्हायरसचा चंचू प्रवेश होताना दिसतो आहे. या संदर्भात जी नियमावली आहे ती जाहीर होईल. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने राज्यांना माहिती देण्याचं ठरवलं आहे. या व्हायरसला घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. या संदर्भात कपोलकल्पित माहिती देऊ नका. जे अधिकृत माहिती येईल ती माहितीच द्यावी. आरोग्य विभागाची या संदर्भात बैठक झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाबरोबर बैठक चालू आहे, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आरोग्य मंत्रालयाबरोबर आमची बैठक चालू आहे. तसंच लवकरच नियमावली जाहीर केली जाईल. कुणीही घाबरून जायचं कारण नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हायरस बाबत म्हटलं आहे. जी प्राथमिक माहिती आहे त्या प्राथमिक माहितीनुसार हा व्हायरस नवीन नाही आहे. यापूर्वी देखील हा व्हायरस आलेला आहे. पुन्हा त्या व्हायरसचा चंचू प्रवेश होताना दिसतो आहे. या संदर्भात जी काही ॲडवायझरी आहे ती आम्ही लवकरच त्या ठिकाणी जारी करू. आता 3 वाजता केंद्र सरकारचं जे आरोग्य मंत्रालय आहे ते देखील राज्यांसोबत त्या ठिकाणी कॉन्फरन्स करून या संदर्भातली सगळी माहिती उपलब्ध करून देणार आहे. आणि त्यानंतर काय काळजी घ्यायची आहे काळजी आपण घेऊन आता लगेच पूर्णपणे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही आहे. किंवा माझी माध्यमांनाही विनंती आहे की या संदर्भात कपोलकल्पित माहिती किंवा कोणी काही सांगतं अशा प्रकारची माहिती देऊ नका. जी अधिकृत माहिती येईल ती अधिकृत माहितीच माध्यमांनी देखील पोहोचवली पाहिजे. की जास्तीत जास्त अधिकृत माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे. आज आरोग्य विभागाची बैठक झालेली आहे आणि आता केंद्रीय आरोग्य विभागासोबत बैठक ऑनलाईन चाललेली आहे.